करायला गेलो एक आणि झालं भलतच. वहिनीसा असं का म्हणताय? डोहाळे जेवण छान झालं. नाही हो बत्ताशीबाई, आम्ही हे डोहाळ जेवण करायलाच नको होतं. अहो, उलट तुमच्या डोहाळ्याचं कमीच कौतुक झालं. बत्ताशीबाई, आम्ही आऊसाहेबांच्या तालमीत तयार झालो. स्वतःची कौतुक फार करून घ्यायची नसतात असा त्यांचा दंडक होता. खरं आहे तुमचं, पण इतर वेळी ठीक आहे. डोहाळे पुरवले जायलाच पाहिजेत. डोहाळ जेवण हे फक्त निमित्त होतं. त्यामागे आम्ही वेगळंच काही योजलं होतं. समजलं नाही आम्हाला. डोहाळ जेवणाच्या निमित्तानं सगळ्यांनी एकत्र यावं, एकत्र बसावं. तुमचे दादासाहेब आणि थोरल्या मातोश्री यांच्यातले गैरसमज मिटावेत आणि घरात पुन्हा एकोपा निर्माण व्हावा असा हेतू होता आमचा. पण आम्ही करायला गेलो एक आणि झालं भलतच हो. फार मोठी चूक झाली बत्ताशीबाई, आमची चूक झाली हो. तुमची काय चूक झाली? जे झालं ते झालं. उगाच स्वतःला दोष देत बसू नका. नाही कसं, आम्ही हा घाट घातला नसता तर हे सगळं घडलंच नसतं. आम्ही गैरसमजाचे तडे बुजवायला गेलो तर तरीच उभी राहिली. प्रणाम धाराऊजी. प्रणाम. या बसा की. हाँ जी. आज लवकर आला सा? जी, युवराज नाही आले अजून सदरेवर? नाही आले आणि येत्याल असं वाटत भी नाही. क्यों, क्या हुआ? मतलब उनकी तबीयत तो ठीक है? अव तब्येत चांगली हाय, पर अति उशिरा पावतर जाग होत. पहाटे पावतर त्यांच्या दालनात दिवं तेवत होतं. अच्छा, काय काम होतं वय? ते आमच्या शाक्त साधूंना युवराजांना भेटायचं होतं. नका ते स्नेह दलदलीत पाडू. अव काल कसं गोंधळ झाला बघितलात ना. आणि हे समज ते शाक्त पंथ्यांमुळेच झालं. लेकिन क्या हुआ? शेतकऱ्यांच्या भल्यासाठी म्हणून युवराजांनी रेडा मारला तर राणी साहेबांना वाटलं ते रक्तात धोतर भिजवून आलेत. अव केवढे चिडल्या होते राणी साहेब. सध्या डोहाळ जेवणाचा इस्कोट झाला आणि सकाळी तर राणी साहेब निघून भी गेल्या. यहाँ इतना कुछ हो गया, हमको किसी ने बताया तक नहीं. आम्ही समजूत घालतो शाक्त साधूंची. तुम्ही नका काळजी करू. घडल्या प्रकाराबद्दल माफी. थांबा कविराज. युवराज का आला होतात? नहीं युवराज, कुछ नहीं, ऐसे ही असंच आलो होतो. कविराज, आपल्या दोघांमध्ये हा केव्हापासून आला? कोण? असत्य. युवराज. कविराज, त्याला हमेशा आपल्यापासून दूरच ठेवा. जी युवराज, अब हमारे बीच में ये कभी नहीं आएगा. बहुत खूप. मग आता सांगा, कशासाठी आला होतात? काय म्हणत होतात? कोण साधू? काय त्यांचं? युवराज, शाक्त साधूंना आपल्यासाठी एक गोष्ट करायची आहे. आपला होकार हवा होता. कुठली गोष्ट? कशासाठी होकार? शाक्त साधूंना आपल्याकरवी एक अभिषेक करायचा आहे. एक पूजा, कृतज्ञता म्हणून. पूजा? कृतज्ञता? कशासाठी? युवराज, आपण शाक्त साधूंना प्रतिष्ठा मिळवून दिलीत. त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे पूर्ण शक्तीनिशी उभं राहिलात. त्यांना सन्मान मिळवून दिलात. प्रसंगी गावाचा रोष पत्करलात. त्यांना पुन्हा मंदिरात घेतलं. पुन्हा विरोध झाला तर स्वतःच्याच वाड्यात देवीची प्राणप्रतिष्ठा केलीत. त्यामुळे आधी मा भद्रकाली आणि त्यानंतर आपण साधूंना पूज्य आहात. वय ते खरं आहे, पर धाराओ, ऐकून तरी घे. अव नका आता वाट्याला जाऊ. काल झालं एवढं पुरे झालं. बोला कविराज. युवराज, इतकी वर्ष शाक्त साधूंना घृणेनं, तिरस्कारानं बघितलं गेलंय. पण काल शाक्त साधूंना थेट महाराणींसमोर उभं राहण्याचा मान मिळाला. त्यांना प्रसाद देता आला.
अच्छा, जी. आणि याचं कौतुक आहे त्यांना. शाक्त साधूंना मान, सन्मान, प्रतिष्ठा याचं काही वाटत नाही, पण स्वराज्याच्या महाराणीसमोर उभं राहण्याचा मान त्यांना मिळाला. आणि हे केवळ तुमच्यामुळे घडलं. तुमच्यामुळे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय. आणि म्हणून काय कविराज? म्हणूनच शाक्त साधूंना अभिषेक करायचा आहे. हं, कृपा करून नाही म्हणू नका. ते नाही म्हणणार नाहीत, परंतु आमचा नकार आहे. माफी असावी युवराज, परंतु आपण ती पूजा करू नये आणि तो अभिषेकही करू नये. का करू नये अभिषेक? अहो, काल किती गैरसमज झालेत बघितलेत ना. एकाच्या दोन गोष्टी होतात आणि रायगडावर जातात. मग नको तसले आरोप होतात. आरोप तर तसेही होतातच. काही केलं नाही तरीही आरोप होतातच ना. कारण आरोप करणाऱ्यांना मुभा आहे आणि आरोपांनाही मुभा आहेच की. जा बाबांनो, तिथं शंभूराज आहेत, जाऊन बसा त्यांच्या मानगुटीवर. युवराज, बस युवराजनी, आम्ही काही केलं नाही तरी आरोप होतातच ना. मग आता काहीतरी करतो, बघूया ना काय आरोप होतात ते. विषाची परीक्षा नको आता. का नको? एव्हा ना आम्ही पारंगत झालो आहोत त्यात, विषाची परीक्षा देऊन देऊन. युवराज, एवढं जीव तोडून सांगत होतो आम्ही की मातोश्री आम्ही शिकार केली, पण ऐकलं नाही त्यांनी. त्यांना रक्तात भिजलेलं आमचं धोतर दिसलं, रक्तात भिजलेला अंगरखा दिसला, पण शेतकऱ्यांच्या आस्वाद भिजलेलं आमचं मन नाही दिसलं. त्या नाही म्हणाल्या आम्हाला की लेकरा मोठं काम केलंस, गोरगरिबांचे आशीर्वाद घेतलेस. उलट चिडून निघून गेल्या त्या. तुमचं घावणं खाणं सोडाच, पण आमच्या जीवाचं घावण मात्र गैरसमजांच्या तव्यावर खरपूस भाजून निघून गेल्या त्या. काय वाटलं असेल आम्हाला? युवराजनी, आम्ही माणूस आहोत, आम्ही सुद्धा लेकरू आहोत. युवराज नंतर. सांगा ना युवराजनी, तुम्हाला पटलं हे? रुचलं तुम्हाला? युवराज, आपण आमचं ऐकावं. काय ऐकावं युवराजनी? एकीकडे रायगडावरचे आदरणीय मंत्री महोदय आमचा तिरस्कार करतात, प्रत्येक गोष्टीत आडकाठी करतात, प्रत्येक बाबतीत षडयंत्र रचतात. आणि दुसरीकडे ज्यांना समाजानं हिणवलं ते शाक्त साधू आमचा अभिषेक करू इच्छितात. आणि तरीही आम्ही अभिषेकाला नकार द्यावा, केवळ गैरसमज होतील, आरोप होतील या भीतीपोटी. नाही युवराजनी, आता आम्ही कुणालाही जुमानणार नाही. हा अभिषेक होणारच. कविराज, अभिषेकाची तयारी करा, आमचा होकार आहे. जी. जर आम्ही शाक्त साधूंना नकार दिला तर तो आमच्यातील सौदार ह्याला नकार असेल. अभिषेकाचा मुहूर्त काढा कविराज. अहो मालक, लय मोठा सोहळा होणार आहे. हो, पण सोहळा कसला? सोहळा होणार आहे अभिषेकाचा. अभिषेक कोणाला? महादेवाला? अभिषेक शंभूराजेंना. शंभूराजांना अभिषेक? व शाक्त पंथांचे शिवयोगी गणेश भट आंबेकर अभिषेक करणार आहेत शंभूराजेंवर. त्याच्या मुळाशी कोण आहे रे? आणि कोण? कलश. आली का ध्यानात मेघ? कवी कलश करणार शंभूराजांना अभिषेक म्हणजे सरळ सरळ आपल्याला आव्हानच, बरं का? अंगलट येणार आहे त्याच्या, आणि शंभूराजांच्याही. त्यांच्याही अंगलटच येणार आहे, बघालच. अहो आलं. हा साधा सुद्धा अभिषेक नाही, हा कलशाभिषेक. कलशाभिषेक. पण नक्की काय करणारा हा कलुषा कुणास ठाऊक? कलशाभिषेक? ती कशासाठी? कशासाठी म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी, सिंहासनावर स्वतः बसण्यासाठी. आम्ही नाही समजलो. जे कानावर आलंय ते बोलू का? सांगा की. ह्यो असला तांत्रिक विधी केल्यावर म्हण सध्याच्या राजाच्या जीवाला धोका असतोय. अरे देवा,
तुम्हाला कोणी सांगितलं हे? कानावर आलं ते बोललो. बर युवराज कशा पाय करताल हे? अहो ते स्वतःहून नाहीच करायचं. पर तो कलुषा बसलाय नव तिथं, त्यो भरीला पाडत असणार. हो त्याचं नव्हतं करून ठेवतोय का नाही बघा त्यो. मग आता हे गडाव बिघडला असणार. तर पोचायचं राहतंय वय. वाऱ्यासारखी खबर पसरली आहे समधीकडे. मग आता आपण काय करायचं? जे तुम्ही सांगशील ते करायचं. मला नवाल ह्याचं वाटतंय, आमच्या दाजी साहेबांसारखा एवढा विचारी माणूस या अघोरी लोकांच्या नादानं कसा वाहवत चाललाय. आणि त्या गडावच्या सगळ्या मंत्र्यांनी बी युवराजांचा लई छळ मांडलाय. जरा काय केलं की लगेच चौकशी बसवते. अवपर म्हणून नाही त्या लोकांचं ऐकून स्वतःच्या जन्मदात्याच्या जीवावर उठावं का कुणी? अहो अफवा असेल, तुम्ही तपास काढा. तुम्हास निपटायचं नाहीच म्हणा. ठीक आहे, करतो चौकशी. पर जे हाय ते हाय, जे नाही ते नाही. आगे कवीजी काळजीत दिसतंय. जी, अभिषेकाचा मुहूर्त जवळ आलाय आणि अजून बरीच कामं बाकी आहेत, इसलिए हम चिंतित है. आता मी काय सांगतो ते नीट ऐका आणि त्याप्रमाणे करा. वय सरकारी वाड्याला तोरण बांधा, फुलांची आरास करा, सगळे रस्ते रांगोळ्यांनी सजवून टाका, प्रत्येकाच्या घरी जा, प्रत्येकाला आग्रहाची विनंती करा, गावात गुढ्या उभारा. और एक बात, सागर जलकुंभ कल शाम तक आ जाएगा. ज्योत्या जी एक स्वार पाठवा. जी. आणि रायप्पा जी 5 नद्यांचं जलकुंभ तुम्ही जाऊन घेऊन या. जी कविराज. आता अभिषेकाच्या दिवशीचं नियोजन. अभिषेकाच्या मंगल प्रभाती युवराज स्नान करतील आणि ओल्या वस्त्रांनीच मा शिरकाईच्या देवळात जाऊन देवीचं दर्शन घेतील. तेव्हा संपूर्ण शृंगारपुरात घंटानाद झाला पाहिजे, मंगल वाद्य वाजली पाहिजेत आणि त्यानंतर युवराज यज्ञवेदीकडे येऊन अभिषेक करतील. तेव्हा अंतोजी जी त्यांच्यावरती फुलांचा वर्षाव झाला पाहिजे. जी कविराज. अहो अख्खं गाव सण साजरा करल. हायप्पा, जी. हा साधा सुद्धा सण नाही, ह्या सणामध्ये सगळ्या सणांचं सत्व आहे. शाक्तपंथीयांचा हा अभिषेक यादगार झाला पाहिजे. होईल. चलो जल्दी काम करो, हमारे पास समय बहुत कम है. जी जी चला. ओम नमो गुरु आदेश, ओम नमो गुरु आदेश, ओम नमो कामरू देश. कामाक्षी देवी, भद्रकाली, जय जय माँ काली. हे माँ काली, शुभाशीर्वाद दे, सुखदायक हो. आम्हास बळ देण्यास, तेज देण्यास सज्ज हो. हा कवी कलश या अभिषेकाला येण्यासाठी तुला आवाहन करत आहे. जय माँ काली, जय माँ भद्रकाली. उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् स्वाहा. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्. उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् स्वाहा. अनाजीपंत ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्. उर्वारुकमिव बन्धनान् हे काय सुरू आहे? महामृत्युंजयाचा यज्ञ. काय? कोण आजारी आहे का? कोणी नाही, मग हे कशासाठी? काही झालंय का? काहीही झालेलं नाही, पण काय होऊ नये म्हणून हे कार्य आरंभले आहे. तुम्ही जे सांगताय ते आम्हाला कळत नाही. अहो, जे शृंगारपुरात सुरू आहे त्याला आम्ही रायगडावरनं उत्तर देत आहोत. काय सुरू आहे शृंगारपुरात? आम्ही तर आता तिथूनच येतो. म्हणजे आपल्या कानावर अजून काय आलेलंच दिसत नाही. नाही, आम्ही आता तिथूनच आलोय. सुनबाईंचं डोहाळ जेवण केलं आणि लगेच माघारी फिरलो. परंतु तिथे असं काहीच सुरू नाहीये ज्यासाठी एवढा मोठा घाट घालावा. आणि मोरोपंत पूजा करताय. करणं भाग आहे, कारण तिकडची करणीच इतकी भयानक आहे म्हणून इथे हे करणं भाग आहे.
तो नुसता विचार मनात आला ना तरी सुद्धा अमंगळ वाटते. तिथे जे सुरू आहे ते तुम्हाला कसं कळलं? हेराकडून. अनाजीपंत, मोरोपंत, ताबडतोब सदरेवर या. कौशल्यबाई लाडू कवा खायला घालणार? कसले लाडू आणि कसली जिलेबी? का हो, काय झालं? मोडलं की लगे? स्थळ तर चांगलं होतं ना हो. आणि पोरगा बी देखना होता. होय, पण शिंगारपूरचं कळलं म्हणून मग आमच्या मालकाने कच खाल्ली. का? तिथे लय कसलं साधू आहे ती अगोरी अगोरी. एखादी तरणी ताटी बाय दिसली तिला मांजर, मुंगूस, कबूतर, चिमणी, शेळी बनवून मंतर मारून तिकडे लांब बंगालला नेतात. हे समजा कळलं म्हणून आमच्या मालकांनी लगीन मोडलं बघा. अरे देवा. पण युवराज असं करतील असं वाटलंच नव्हतं. काय केलं? काय केलं? महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर आहे आणि त्यांनीच असं करावं. महाराजांचा जीवा उठावा. महाराजांच्या जीवावर उठल्यात? अरे वाईट तर महाराज जावं म्हणून तर अक्कलचा अभिषेक करणार आहेत. नाही असं कसं? असं कसं? अरे म्हणून तर हा महामृत्युंजय जप चाललाय. बघा किती जणांची तोंड बंद करणार आहात तुम्ही. हे असं चाललंय सगळं. अघोरी साधूंमध्ये उठबस होतीच. आता तर काय त्या लोकांकरवी स्वतःवर अभिषेक करून घेणार आहेत युवराज. अभिषेक कशा करता? अभिषेकाचा हेतू सांगायला गेलं तर काय खूप चांगलाच सांगता येतो ना. म्हणजे उत्तम आयु, आरोग्य, स्थैर्य आणि सत्ता लाभासाठी. हे आम्ही हिराकडून ऐकले तेव्हा आम्हाला सुद्धा सत्ता लाभासाठी हा शब्द खटकला. त्यात खटकण्यासारखं काय आहे? महाराणी साहेब, युवराजांना सत्ता कधी मिळेल छे 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 छे. तो विचार सुद्धा करवत नाही. तुमच्या मनात काय आहे ते स्पष्ट बोला. राणी सरकार, आमच्या मनात काहीही नाही. हे स्वराज्य महाराजांनंतर युवराजच राखणार आहेत यात शंकाच नाही. परंतु महाराज हयात असताना असा अभिषेक करणं आणि तोही सत्ता लाभासाठी त्याचा अर्थ काय होतो? त्यातून महाराज आता मोहिमेवर. क्षणोक्षणी रणसंग्राम सुरू आहे. देव न करो पण या अभिषेकाच्या प्रतापामुळे त्यांचा काही घात झाला तर? हे अघोरी लोक तर काय दुसऱ्याचा जीव घेण्यात पटाईत. कारण मारण, मूठ, करणी, लिंबू टोचणे या सर्व काळ्या विद्या त्यांना अवगत असतात म्हणे. दिसायला पण कसे हे अघोरी साधू? पुराणातील राक्षसच जणू. मला जेव्हा हे अनाजी पंतांकडून कळलं तेव्हा मी खूप अस्वस्थ झालो. हो, मला तरी काय विश्वासू हेराकडूनच कळले. महाराजांना दीर्घायुष्य लाभावे आणि अभिषेकाची कार्यसिद्धी होऊ नये म्हणून तर हा महामृत्युंजय मंत्राचा यज्ञ सुरू केला लगेचच. त्या अभिषेकामुळे येणारं अरिष्ट हे या यज्ञामुळे टळेल? नक्की. हवं तर विचारा पुरोहितांना. महामृत्युंजय मंत्राची ती शक्तीच आहे. या यज्ञापुढे त्या अघोरींचे असे 100 अभिषेक सुद्धा निरर्थक ठरतील. इथे महाराजांवर अरिष्ट यावं म्हणून अभिषेक करवले जात आहे आणि तुम्ही नुसते यज्ञ करत बसलाय. तो कोणी आमच्या कुंकवाला पुसण्याचा प्रयत्न करेल त्याला कठोर शिक्षा देण्यात येईल. मग तो कुणी का असेना. अनाजी पंत जी, ताबडतोब बाळाजी चिटणीसांना बोलवा. त्यांच्यावर कामगिरी सोपवा. म्हणावं, शृंगारपुरातल्या अघोरी लोकांचा अभिषेक थांबवा. युवराजांना त्या अभिषेकापासून परावृत्त करा. ऐकलं तर ठीक, नाही तर सरळ अटक करा. जी.